राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातील रिक्त पदांमुळे परीक्षेच्या व्यवस्थापनात अडचणी येत असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। या कक्षाला मंजूर असलेल्या 30 पदांपैकी तब्बल 17 पदं 10 वर्षांपासून रिक्त आहेत। सीईटी कक्षातील 13 पदांपैकी सनदी अधिकाऱ्यांची 2 पदं शासनानं थेट भरलेली आहेत, तर महत्त्वाची असलेली परीक्षा समन्वयक ही 4 पदं प्रतिनियुक्तीनं भरली असून उर्वरित 7 पदं कंत्राटी पद्धतीनं भरली आहेत। सीईटी कक्षातील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होतोय, हे खरं आहे काय? या कक्षातील रिक्त पदं भरण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। यावर खुलासा करताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासन निर्णयान्वये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातून एकूण 30 पदं निर्माण केली असून यामध्ये अन्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली। त्याचबरोबर 20 जून 2025 आणि 26 जून 2025 रोजीच्या शासन पत्रान्वये सहाय्यक परीक्षा समन्वयक, प्रशासकीय अधिकारी आणि प्रबंधक ही रिक्त पदं प्रतिनियुक्तीनं भरण्याबाबत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं।